सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना एका दुर्मिळ आजाराचं निदान झालंय। त्यांनी स्वतः सोशल मीडियावर याविषयीची माहिती दिली आहे आणि या आजारामुळे अलका यांना ऐकू येणं सुद्धा बंद झालंय। बघूयात अलका याज्ञिक यांच्याबाबत नेमकं काय घडलंय याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। ज्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने 90च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली, त्यांच्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं, त्याच अलका याज्ञिक यांच्याबद्दल आता एक दुर्दैवी बातमी समोर येते। अलका याज्ञिक यांना एका दुर्मिळ आजाराने ग्रासलंय। या आजारामुळे त्यांना ऐकू येण्याच्या क्षमतेवरती परिणाम झालाय। या आजाराचं निदान झाल्यानंतर अलका याज्ञिक पहिल्यांदाच सोशल मीडियावरती व्यक्त झाल्या। आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्या लिहितात, माझे सर्व चाहते, मित्र, फॉलोअर्स आणि हितचिंतकांनो, काही आठवड्यांपूर्वी मी फ्लाईटमधून बाहेर पडत होते आणि मला अचानक जाणवलं की मला काहीही ऐकू येत नाही। यानंतर माझे जे हितचिंतक आणि मित्र विचारत आहेत की मी कुठे गायब आहे। त्यांच्यासाठी मी काही आठवड्यात थोडी हिंमत एकवटल्यानंतर मी या विषयावरती बोलायचं ठरवलंय। मला दुर्मिळ सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉसचं निदान माझ्या डॉक्टरांनी केलंय। हे एका व्हायरल अटॅकमुळे झालंय। अचानक घडलेल्या या गोष्टींमुळे मला मोठा धक्का बसलाय। मी तो स्वीकारण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे कृपया तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा। अलका याज्ञिक, पार्श्वगायिका। अलका याज्ञिक यांची पोस्ट निश्चितच त्यांच्या चाहत्यांना भावनिक करणारी आहे। तर या नव्याने समोर आलेल्या या आजाराविषयी कुतूहल आणि चिंता वाढवणारी आहे। हा आजार नेमका काय आहे हे समजून घेऊया। मला असं वाटतं की ENT सर्जन म्हणून एक कान घसा तज्ञ म्हणून याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा याची 2 ते 3 कारणं प्राधान्याने असू शकतात। नंबर 1 व्हायरल इन्फेक्शन असेल, नंबर 2 कानाला किंवा मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी झाला असेल तर असं होऊ शकतो, नंबर 3 मेंदूमध्ये जर काही विशिष्ट ठिकाणी क्लॉट किंवा गाठ असेल तर अशा प्रकारे सडन हिअरिंग लॉस होऊ शकतो। सुरुवातीला ENT सर्जनकडे जाऊन 2-3 बेसिक टेस्ट करणं गरजेचं आहे। ते म्हणजे MRI ब्रेन, त्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये काय झालं आहे ब्रेनमध्ये ते कळू शकतं। दुसरी गोष्ट ऑडिओमेट्री, म्हणजे श्रवण क्षमता किती आहे हे ऑडिओमेट्रीतनं कळतो। आणि असे अनेक अज्ञात कारणे आहेत ज्याच्यामुळे असा प्रकार होऊ शकतो। मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचं एक वेगळ्या अँगलनी बघणं गरजेचं आहे। त्वरित डॉक्टरकडे जाऊन निदान करणं आणि त्याप्रमाणे उपचार घेणं हे याच्या मागचं खरं ट्रीटमेंटचं खरं गमक आहे। कोणी घाबरून न जाता या गोष्टींकडे जर पाहिलं तर मला असं वाटतं की सगळ्यांना याचा फायदा होईल। अलका याज्ञिक यांनी आपल्या चाहत्यांना प्रार्थना करण्याचं आवाहन केलंय। अलका याज्ञिक यांचे जगभरात लाखो चाहते आहेत। त्यांच्या आवाजावर, त्यांच्या सुरांवरती प्रेम करणारा एक मोठा वर्ग आहे। त्या सगळ्यांच्या प्रार्थना आणि डॉक्टरांचे प्रयत्न त्यातून त्या निश्चित बऱ्या होतील। पण त्यांनी आजाराबाबतची माहिती देताना जी भीती व्यक्त केली आहे तीही अनेकांसाठी, विशेषतः गाण्याच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी चिंता वाढवणारी आहे। मला हेडफोन्स आणि मोठ्या आवाजातील संगीताबद्दल माझ्या चाहत्यांना आणि तरुण सहकाऱ्यांना इशारा देऊ इच्छिते। एखाद्या दिवशी मी माझ्या प्रोफेशनमुळे आरोग्याला होणाऱ्या हानीबद्दल नक्कीच बोलेन। अलका याज्ञिक, पार्श्वगायिका। अलका याज्ञिक यांनी सविस्तर यावरती बोलणं सध्या तरी टाळलं असलं तरी त्यांनी ज्या हेडफोन्स आणि मोठ्या आवाजाबद्दल या आजाराच्या निमित्ताने भाष्य केलंय त्याकडेही गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे। सेन्सरी न्यूरल हिअरिंग डिसऑर्डर या आजारामुळे त्या ग्रस्त आहेत। आता हा कशामुळे होतो तर कानामध्ये ज्या छोटे लहान सेल्स असतात, हेअर सेल्स असतात, त्याला डॅमेज झाल्यामुळं हा आजार होतो। आता हे झालं व्हायरल कारणांमुळे, पण सध्याच्या काळात ही आपली तरुणाई आकर्षित होती ते मोठमोठे हेडफोन आणि DJ यांच्या आवाजाकडे। पण कानाचे असे काही आजार टाळण्यासाठी आपल्याला या गोष्टी कमी करणं खूप महत्त्वाचं आहे। अलका याज्ञिक यांच्या निमित्ताने लाऊड म्युझिकमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा मुद्दा पुन्हा नव्याने चर्चेत आलाय। वारंवार असं काही घडलं की या सगळ्याची गांभीर्याने चर्चा होते, दखल घेतली जाते, पण ते सगळं तात्पुरतंच। या दुर्मिळ आजारातून अलका याज्ञिक या लवकर बऱ्या होतील आणि चाहत्यांना पुन्हा त्यांच्या सुमधुर आवाजाने पूर्वीसारख्या मंत्रमुग्ध करतील यात शंका नसावी। पण या निमित्ताने आता नव्या तंत्रज्ञानासोबत जीवनशैलीसोबत उद्भवणाऱ्या समस्यांवरही गांभीर्याने बोलावंच लागेल। गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।